दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे आहे. आता बरेच संभ्रम किंतु परंतु निर्माण होण्याची शक्यता असते. सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हाव्या. मला परवा दिवशी निरोप आला की आपल्याला बैठक घ्यायची आहे. मला सांगितलं की आबाच्या बंगल्यात घ्यायची. मला प्रश्न पडला होता की जागा पुरेल का नाही. मी म्हटलं बिलकुल बैठक घ्यायची आपल्याला. आता एक संभ्रम निर्माण होतो की बऱ्याच जणांचे फोन आले, दादा आम्ही बैठकीला जावं का. मी म्हटलं पक्षाची बैठक आहे, आबाच्या नेतृत्वाखाली बैठक आहे, अवश्य जायचं. मग प्रश्न आपल्याकडे भाजपची जुनी फळी आहे, भाजपाची नवीन फळी आहे. ह्या सगळ्या फळींचा विचार करून पक्ष ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. पक्ष हे सर्वात श्रेष्ठ असतात. निर्णय कुठला असावा, मान सन्मान कुठला असावा, अधिकार कोणाचा असावा, ह्या सगळ्या गौण गोष्टी आहेत. माझ्यासमोर एकच लक्ष आहे की हा पक्ष तळागाळामध्ये विकास आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुजला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे, त्यांचे हात बळकट झाले पाहिजे. आणि ते करत असताना जे काही तालुक्यामध्ये सत्तेच्या नावाखाली जो त्रास तुम्हाला आम्हाला सर्वांना जो झालाय त्याचा बिमोड करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जर सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना थोडस राजकारणामध्ये आपला स्वार्थ बाजूला ठेवून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. खरं तर मला इथं गेवराईमध्ये येऊन जेमतेम 6-7 महिने झाले आणि राजकारण करायचं नाही करायचं ती एक दुविधा स्थिती होती मनाची. करायचं तर गावकरी ठरवतील, नाही करायचं तरी गावकरी ठरवतील. पण जी अवस्था आपण तालुक्यामध्ये पाहिली, शहरामध्ये पाहिली, पंचायत समितीचा कारभार पाहिला, सगळ्या अधिकारी लेवलवरती होणाऱ्या सगळ्या घडामोडी पाहिल्याच्या नंतर पुन्हा डोक्यामध्ये विचार आला की आपण शांत नाही बसलं पाहिजे. त्याच दरम्यान मी ताईसाहेबांकडे गेलो आणि त्यांना एकच सांगितलं की ताईसाहेब, हा पक्ष इथं जर मजबूत नाही झाला तर प्रश्न आमच्यावरती अशा लोकांचं राज्य होईल की जे ह्या तालुक्याच्या स्वाभिमानाचा कणा मोडून टाकेल. कारण की आमच्या तालुक्यामध्ये जे जे लोक 200-200 एकरचे मालक होते, मागील 1 पिढी 2 पिढी आपण जर का गेलो, जे जे आपल्याकडं 100-100, 200 एकरचे मालक होते त्यांचे मुलं आज विरोधकांच्या दारामध्ये 10-10 हजाराच्या 20-20 हजाराच्या नोकरी करतायत. म्हणजे श्रीमंताला इथं गरीब पाहण्यात आलेला आहे, त्याला सामोरे जाण्यात आलेले. मग राजकारण का करायचं, सत्ता कोणाची असावी, ज्यांनी पूर्ण तालुका पूर्ण जिल्हा कब्ज्यामध्ये घेण्याचा जे प्रयत्न करतायत त्यांची अडवणूक व्हायला पाहिजे. त्यासाठी भाजपाची एक मोठी ताकद पाठीशी उभा राहिल्याशिवाय हा विरोधकांचा किंवा सर्वसामान्यांचा स्वाभिमान जपला जाणार नाही. आणि मी ग्वाही देतो, मी दुविधा परिस्थिती निर्माण करणार नाही, असं होणार नाही, ओढाताण होणार नाही. अध्यक्षांना मी सांगितलं, शंकररावजी देशमुख साहेबांना, की गेवराईच्या राजकारणामध्ये किंतु परंतु पाळू नका. कुठेही बैठक ठेवा, आबांच्या मार्गदर्शनाखाली ठेवा. जुने जाणकार गेवराईच्या तळागाळामध्ये आबांचं नाव आहे, त्याच्याबद्दलचा विश्वास आहे. आणि त्याच सोबत जुना भाजपचा पक्ष आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे 3 भाजपाचे जुने जिल्हा परिषदचे मेंबर आहेत, 7 पंचायत समितीचे मेंबर आहेत. ही सगळी पार्श्वभूमी ताईंना माहिती आहे, आबांना माहिती आहे आणि याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी घडणार. त्याच्यामुळे किंतु परंतु पाळू नका. लक्ष जिल्हा परिषदचं आज ग्रामीण भागाची परिस्थिती आहे. अजूनही 10 वाजू 11 वाजू, अर्धा दिवस माझा गेवराई शहरात असतो, अर्धा उरलेला दिवस मी ग्रामीण भागात असतो. 11 जरी वाजले, 12 जरी वाजले, शेकोटी जरी पेटलेली असली तरी गावाचा दौरे होणार, पक्ष मजबूत होणार आणि येणाऱ्या काळातली सत्ता ही तुमच्या हातात असणार. ही मी ह्या व्यासपीठाच्या वतीनं ग्वाही देतो. 4 महिन्यापूर्वी परिस्थिती अशी होती की चर्चा अशी होती की तालुक्यामध्ये भाजप संपला किंवा इथून पुढे आता बदामराव नाहीत आणि बाळराजे पवार नाहीत, सगळं संपलंय आणि एक हाती सत्ता आता फक्त बीडच्या पंडितांच्या ताब्यात आहे. आम्ही त्याला एवढं सांगितलं होतं, थांबा 2च महिने द्या, मला काय करायचं मी करतो. आणि अजूनही तुमच्या समक्ष
आबांच्या साक्षीने सांगतो, शपथ गुलाल पडू द्यायचा नाही. बाकी जिल्हा आहे, तालुका आहे, तुम्ही आहेत, मतदारसंघ आहे, कुठून कसं फिरायचं, कुठून धूर काढायचा सगळं बघून, पण तालुक्याची वाट लागू द्यायची नाही. म्हणून आपण ह्या छोट्याखानी कार्यक्रमाला आलो. हा इथं पक्षाच्या निरीक्षकांचा विषय आहे, पण तुमचा आत्मबल वाढावा, पक्षाला तुमच्या ताकदीची जाणीव व्हावी. भाजपच्या सगळे कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगू इच्छितो की गेवराई तालुक्यातील, गेवराई मतदारसंघातील जनता फक्त म्हणते, दादा जिल्हा परिषद कधी लागते, पंचायत समिती कधी लागते. आणि जे लोक विरोधाच्या पार्टीमधून उभा राहणारे होते ते सध्या थांबले, खूप इच्छुक होते, सगळेच गाव झालेले. ही आजची परिस्थिती, मी मग खोटं बोलत नाही, काही गप्पा मारत नाही, ही परिस्थिती आहे. रात्र दिवस आम्ही एक करणार आहे. पंचायत समिती छोट्या तोंडी मोठा घास. आजही तुम्हाला सांगतो की पंचायत समिती ही भाजपची आली असं तुम्ही समजू शकता. हा माझा कौल नाही, हा जनतेचा कौल आहे. जिल्हा परिषदच्या आपण माध्यमातून भाजपची सत्ता राहणार, सत्ता अनभिषिक्त राहणार. तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती ही निवडणूक लढणार आहे. तुमच्या ताकदीनं आपल्याला भाजप मजबूत करायचं आहे, आपल्याला ताईंचे हात बळकट करायचे, आपल्याला पुन्हा ती विकासाची गंगा आणायची आहे, आपल्याला पुन्हा सत्ता ही सर्वसामान्यांची असावी, सर्वसामान्यांच्या उपयोगाला ती यावी आणि सर्वसामान्यांना कोणाच्या पाठीमध्ये धोपटे बसू नये, हलगर्जीपणा येऊ नये, किंवा आपल्याला कोणाची मिंदेगिरी करायची गरज पडू नये, कोणाच्या दारात कुत्र्यासारखी वाट पाहायची गरज पडू नये, गळ्यात पट्टे घालायचे नाहीत. आपल्याला ही निवडणूक स्वाभिमानाची आहे आणि जास्त गोंधळ कोणाच्या मार्गदर्शनाखाली लढायचं, बाळाजी पवारांच्या मार्गदर्शनाखाली लढायचं का आबांच्या मार्गदर्शनाखाली लढायचं असं होणार नाही. आपण ही जिल्हा परिषद निवडणूक आबांच्या नेतृत्वाखाली लढायचंय आणि गोंधळ करता सगळ्यात गोंधळ नको आपल्याला. याचा अर्थ असा नाही की अण्णांचा गट आहे, भाजपचा गट आहे, ताईंना मांडणारे आहेत, जुने आहेत, नवीन आहेत, येणारे आहेत, सगळं आहे. कुठंतरी पक्ष हा मोठा असतो, पक्षाला एक शिस्त असते. त्या शिस्तीच्या दृष्टिकोनातून मोठं कोण, आबा आता आले, आपण जुने का आपण पुढे, तो विषय नाही. आपण ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत आणि संभ्रम नको. उमेदवारी निवडताना पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार, ताईसाहेब निर्णय घेणार, एवढे सगळे मंडळी काय आहेत त्यांना निर्णय घेऊ द्या. माझे सबंध लक्ष आहे, मीही बघणार आहे की कुठेही आपल्याला काही अन्याय होणार नाही. ताईचा कधी हट्ट नाहीये, आबांचाही कुठला हट्ट नाहीये, पण आपण सगळे एकजुटीने पुढची दिशा ठरवायची. सगळ्यात पहिलं टार्गेट हे आहे की येणाऱ्या तुमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जो सर्वसामान्यांचा कणा आहे, ती कणा, तो स्वाभिमान तुमचा आमचा जपला गेला पाहिजे. गेवराईकरांना न्याय मिळाला पाहिजे आणि याचं संरक्षण करण्याची सगळ्यात मोठी हमी त्या भाजप पक्षाची आहे. आणि त्या पक्षाला पहिलं बळकट करा, तुमचा विश्वास दाखवा. त्यांना ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशाखाली आम्ही ही निवडणूक लढवावी आणि त्याच्यानंतर आपण आपल्या हक्काची लढाई लढूया. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल मला थोडासा उशीर झाला. बीडला कार्यक्रम वगैरे असल्यामुळे थोडासा मी दिलगिरी व्यक्त करतो, व्यासपीठाची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रमाला आपल्याला आबांचं मार्गदर्शन आहे, अध्यक्षांचं मार्गदर्शन होणार आहे, ताईसाहेबांचं आता भविष्य काळामध्ये पुन्हा दौरे होणार असेल. आणि पुन्हा आपल्याला जसं नगरपालिकेला जे तुम्ही लोकांनी ग्रामीण भागाचं सगळं लक्ष गेवराई नगरपालिकेकडे होतं, गेवराई शहरापेक्षा जास्त उत्सुकता गेवराईच्या ग्रामीण भागाला होती. आणि मी गेल्या 10 दिवसापासून पाहतोय गेवराईच्या कान्ह्याकोपऱ्यातला माणूस आज ज्या पोटतिडकीने येतोय, त्यांना एकच वाटतं, कुणीतरी खंबीर हात त्यांच्या पाठीशी असावा, त्यांना संरक्षण करणारा कुणीतरी माणूस असावा, त्यांच्यावर येणारं संकट झेलणारी एखादी निधडी छाती असावी. तुम्हाला ग्वाही देतो की तुमच्या येणाऱ्या राजकारणामध्ये तुमचा स्वाभिमान, छाती ही माझी असेल, छाती ही आबाची असेल, पण पाठीवर तुमच्या धोपाटे पडू देणार नाही, तुमचा स्वाभिमान खाली जाऊ देणार नाही. पण निवडणुकीमध्ये फक्त आपण थोडासा स्वार्थ बाजूला ठेवून पुढची वाटचाल करावी. पक्षांवरती, श्रेष्ठींवरती आपण विश्वास ठेवावा आणि येणारा जे काही काळ आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण असावं.
श्रेष्ठ कोण आहे, ज्येष्ठ कोण आहे, नवीन कोण आहे, जुनं कोण आहे ते महत्वाचं नाही. ही निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे, आपला प्रामाणिकपणा, समर्पण महत्वाचं आहे. आणि तीच अपेक्षा मी सर्वांकडनं करतो. माझी रजा घेतो. धन्यवाद.